नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMC सरकारने राज्यातील 5 नवीन विकास मंडळांची घोषणा केली। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं। तृणमूल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। भाजप आणि काँग्रेस सारखे पक्ष त्यांचे प्रतिस्पर्धी असतील तर ओवैसी यांचा पक्ष AIMIM देखील या निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावण्याची शक्यता आहे। याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये SIR विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे। तृणमूल काँग्रेस सलग 4थ्यांदा सरकार स्थापन करेल असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारनं 5 नवीन विकास मंडळांची स्थापना केल्याची जोरदार चर्चा होती आहे। या मंडळांचा उद्देश आदिवासी, अनुसूचित जाती आणि अन्य मागास वर्ग यांच्या विकासासाठी विशेष योजना राबवणं असल्याचं सांगण्यात आलं आहे। याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशांमधील प्रमुख सामाजिक गटांमध्ये समर्थन मजबूत करण्याच्या उद्देशानं पाहिलं जात आहे। या मंडळांच्या माध्यमातून मुंडा, कोरा, डोम, कुंभकार आणि सदगोपे या समुदायांना सांस्कृतिक तसेच सामाजिक विकासासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे। हे समुदाय बंगालच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं। राज्यातील विविध समुदायांच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी या योजना उपयुक्त ठरतील। या मंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक समुदायाला न्याय, संधी मिळेल असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा करून सामाजिक आर्थिक विकासाला चालना देऊन त्यांची सांस्कृतिक ओळख जपणं हा या उपक्रमांचा उद्देश आहे। भारतीय संविधानाच्या कलम 15 आणि भारतीय संविधानाच्या कलम 46 सारख्या तरतुदींसह सामाजिक न्यायासाठीच्या संविधानिक आदेशात हा विस्तार करण्यात आला आहे, ज्यामध्ये राज्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष उपाययोजना स्वीकारण्यास सक्षम केलं गेलं आहे। तसेच ऐतिहासिक असमानता कमी करण्यासाठी संबंधित कल्याणकारी कायदे आणि धोरणे आहेत, ज्यामध्ये बांकुरा, पुरुलिया, झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे जंगली भूभाग आणि कमी विकास निर्देशक आहेत। अनुसूचित जाती म्हणून सूचीबद्ध असलेल्या डोम समुदायाचे या भागात आणि इतर ग्रामीण भागातही मजबूत अस्तित्व आहे, ज्यांना ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक आणि आर्थिक उपेक्षिततेचा सामना करावा लागतोय। पारंपरिकरित्या माती कामाशी संबंधित असलेला कुंभकार समुदाय आणि शेती आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेला सदगोपे समुदाय इतर मागासवर्गीयात येतो। हा समुदाय राज्याच्या दक्षिण पश्चिम भागात पसरला आहे। या निर्णयाचं काहींनी स्वागत केलंय। हे पाऊल राज्यातील कमजोर समुदायांच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं म्हटलंय। मात्र भाजपनं या निर्णयावर टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा धोरणात्मकदृष्ट्या करण्यात आली असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। हा फक्त निवडणुकीच्या आधी मत मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं धारदार वक्तव्य विरोधकांनी केलं। या मंडळांच्या निर्मितीमागे राजकीय उद्दिष्ट आहे आणि ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी केलं जात असल्याची टीका केली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमातील वादाची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं। ही मंडळं विकासासाठी नाहीत तर फक्त निवडणुकीसाठी तयार केली गेलेली वोट मिळवण्याचे बोर्ड असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय। तर काहींनी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती सुधारत असल्याचं म्हटलंय। एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर हे पाऊल सरकारला सकारात्मक प्रतिसाद मिळवून देईल, तर विरोधक पक्षाकडून मात्र राजकीय आरोप आणि टीका जोर धरू लागली आहे। पाहत रहा LS मराठी।